नमस्कार. आज आपण बोलणार आहोत विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल, पण त्यांच्या सुरुवातीच्या म्हणजे अगदी क्रांतिकारक जीवनाबद्दल आणि त्यांची संघटना अभिनव भारत कशी तयार झाली याबद्दल. ही गोष्ट आहे खरं तर एका शपथेची, एका शपथेची जिने भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला एक अगदी वेगळंच वळण दिलं. चला तर मग सुरुवात करूया. म्हणतात ना की प्रत्येक मोठ्या वादळाची सुरुवात एका लहानशा ठिणगीतून होते. सावरकरांच्या क्रांतिकारक प्रवासाचंही अगदी तसंच होतं. एका घटनेनं त्यांच्या मनात स्वातंत्र्याची अशी काही आग पेटवली की पुढे सगळा इतिहासच बदलला. ही जी शपथ आहे ना, ती फक्त काही शब्द नव्हते. नाही, हा होता एका तरुण मुलाच्या मनातला संताप आणि त्याचा जबरदस्त निश्चय. झालं असं की चाफेकर बंधूंना फाशी देण्यात आली होती आणि या घटनेचा विनायक सावरकरांच्या कोवळ्या मनावर इतका खोल परिणाम झाला की त्यांनी थेट आपल्या कुलदेवतेसमोर जाऊन ही शपथ घेतली. पण मग प्रश्न असा येतो की एका व्यक्तीने घेतलेली शपथ एका मोठ्या संघटित चळवळीत कशी काय बदलली? तर सावरकरांनी आपल्या या ध्येयाला एका संघटनेचं रूप दिलं आणि इथूनच एका नव्या प्रवासाला सुरुवात झाली. तर बघा, सुरुवात झाली 1900 साली. नाशिकमध्ये एक गुप्त संघटना सुरू झाली. तिचं नाव होतं मित्रमेळा. मग बरोबर 4 वर्षांनी म्हणजे 1904 मध्ये याच संघटनेला एक नवीन नाव मिळालं, अभिनव भारत. आणि मग आला एक मोठा टर्निंग पॉइंट. 1906 मध्ये सावरकर कायद्याचा अभ्यास करायला इंग्लंडला गेले आणि हा त्यांच्या आयुष्यातला एक खूप महत्त्वाचा टप्पा ठरला. तर हे अभिनव भारत नक्की होतं तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही विनायक दामोदर सावरकर आणि त्यांचे भाऊ गणेश दामोदर सावरकर यांनी सुरू केलेली क्रांतिकारकांची एक गुप्त संघटना होती. आणि ध्येय अगदी स्पष्ट होतं, सशस्त्र क्रांती करून भारताला स्वातंत्र्य मिळवून देणं. आता गंमत बघा, इंग्लंड सावरकरांसाठी फक्त शिक्षणाचं ठिकाण नव्हतं, ते क्रांतीचं एक नवीन केंद्र बनलं होतं. त्यांनी तिथून भारतातल्या आपल्या सदस्यांना काय काय पाठवलं? क्रांतिकारक साहित्य, पिस्तुलं आणि बरंच काही, तेही अगदी गुप्तपणे. एवढंच नाही तर त्यांनी इटलीचा जो क्रांतिकारक होता जोसेफ मॅझिनी, त्याच्यावर एक प्रेरणादायी पुस्तक लिहिलं आणि त्यासोबतच एक असा ग्रंथ लिहिला ज्याने इतिहास घडवला. आणि तो ग्रंथ म्हणजे 1857चे स्वातंत्र्य समर. या पुस्तकातला मुख्य विचार इतका क्रांतिकारी होता, इतका स्फोटक होता की विचारू नका. तो विचार काय होता? तर 1857चा उठाव म्हणजे काही शिपायांनी केलेलं बंड नव्हतं, तर ते होतं भारताच्या स्वातंत्र्यासाठीचं पहिलं युद्ध. या एका वाक्याने ब्रिटिशांनी जो काही इतिहास लिहिला होता त्याला अक्षरशः सुरुंग लावला. आता स्वाभाविक आहे, क्रांतीची आग इतकी भडकत असताना ब्रिटिश सरकार गप्प थोडंच बसणार होतं? नाही, संघटनेचा प्रभाव वाढत होता आणि त्यामुळे सरकार आणि क्रांतिकारकांमध्ये एक थेट संघर्ष सुरू झाला. ब्रिटिश सरकारपर्यंत पक्की खबर पोहोचली होती की ही अभिनव भारत नावाची संघटना लोकांच्या मनात असंतोष निर्माण करतेय, स्वातंत्र्याची भावना जागवतीये. आणि मग काय, सरकार एकदम अलर्ट झालं, कारवाईची तयारी सुरू झाली. सरकारने आपला पहिला आणि मोठा वार केला तो बाबाराव सावरकरांवर, म्हणजे विनायक सावरकरांच्या मोठ्या भावावर. त्यांना अटक केली आणि थेट जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. सरकारला वाटलं की आता सगळे घाबरतील, दहशत बसेल. पण झालं मात्र अगदी उलटं. या शिक्षेमुळे क्रांतिकारक दबले नाहीत, अजिबात नाही. उलट त्यांच्यातला असंतोष, त्यांची चीड आणखीनच वाढली. आणि मग त्या वाढलेल्या असंतोषाचा एक मोठा स्फोट झाला. डिसेंबर 1909 अनंत कान्हेरे नावाच्या एका तरुण क्रांतिकारकाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याला ठार केलं. हा सरकारसाठी एक थट आणि रक्तरंजित संदेश होता. आता या घटनेनंतर सावरकर आणि त्यांच्या अभिनव भारत संघटनेला स्वातंत्र्याची खूप मोठी किंमत मोजावी लागली. ब्रिटिश सरकारने आपलं सगळं लक्ष आता फक्त विनायक सावरकरांवर केंद्रित केलं. सरकारने जॅक्सनच्या हत्येचे धागेदोरे थेट अभिनव भारत आणि सावरकरांपर्यंत नेऊन जोडले. गंमत म्हणजे त्यावेळी सावरकर पॅरिसमध्ये होते, पण ते जे लंडनला परत आले तशी त्यांना अटक झाली. मग त्यांना जहाजाने भारतात आणायला घेतलं आणि तेव्हा मार्सेलेसच्या जवळ त्यांनी समुद्रात उडी मारून निसटायचा एक जबरदस्त धाडसी प्रयत्न केला. पण तो यशस्वी झाला नाही. त्यांना परत पकडलं गेलं आणि खटल्यासाठी भारतात आणलं. नाशिकमध्ये खटला उभा राहिला आणि कोर्टाने त्यांना दोषी ठरवलं आणि आपला निकाल जाहीर केला. शिक्षा होती तब्बल 50 वर्षांच्या सश्रम कारावासाची. 50 वर्ष, जरा विचार करा, आयुष्यभराची कमाईच जणू. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट काय होती माहितीये? जेव्हा ही शिक्षा सुनावली तेव्हा सावरकरांचं वय होतं अवघं 28 वर्ष. फक्त 28.
एका 28 वर्षांच्या तरुणाला पुढची 50 वर्ष तुरुंगात काढण्याची शिक्षा म्हणजे त्यांचं आयुष्यच जणू संपवण्याचा प्रयत्न होता. या शिक्षेनेनंतर त्यांच्या आयुष्यात एक नवीन पर्व सुरू झालं, एक खूपच खडतर पर्व. चला आता पाहूया की अंदमानच्या तुरुंगातून त्यांचा प्रवास समाज सुधारण्याच्या दिशेने कसा झाला. सावरकरांनी अंदमानच्या त्या भयाण तुरुंगात, ज्याला काळं पाणी म्हणायचे, तब्बल 10 वर्ष काढली. तिथले ते सगळे जीवघेणे अनुभव त्यांनी माझी जन्मठेप या त्यांच्या आत्मचरित्रात मांडलेत. खरं सांगायचं तर ते वाचताना आजही अंगावर अक्षरशः काटा येतो. त्यांच्या आयुष्याचे जणू 2 भाग पडले. पहिला, अंदमानातला कैदी जो प्रचंड अत्याचार सहन करत होता, आणि दुसरा 1924 नंतरचा, जेव्हा त्यांना रत्नागिरीत ठेवलं गेलं तेव्हा सामाजिक कार्याला वाहून घेतलेला एक समाजसुधारक. रत्नागिरीत असताना त्यांनी एक वेगळीच लढाई हातात घेतली. ती होती समाजाविरुद्ध, म्हणजे समाजातल्या वाईट रूढींविरुद्ध. जातीभेद संपवणं, अस्पृश्यता घालवणं, सगळ्यांनी एकत्र बसून जेवणं म्हणजे सहभोजन, आणि मराठी भाषेची शुद्धी यांसारख्या कामांमध्ये त्यांनी स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं. आणि मग अखेर तो दिवस आला. 1937 साली त्यांच्यावरची सगळी बंधनं काढण्यात आली आणि ते पूर्णपणे स्वतंत्र झाले. आणि विशेष म्हणजे त्याच्या पुढच्याच वर्षी 1938 मध्ये मुंबईत जे मराठी साहित्य संमेलन झालं त्याचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. त्यांच्या साहित्यिक कार्याचा हा एक खूप मोठा गौरव होता. तर मग शेवटी एक प्रश्न मागे राहतोच की ज्याने सशस्त्र क्रांतीची शपथ घेतली होती, जो तुरुंगात इतके अत्याचार सहन करून आला, तो माणूस एक समाजसुधारक कसा काय बनतो? एका क्रांतिकारकाचा समाजसुधारक होण्याचा हा जो प्रवास आहे तो खरंच आपल्याला विचार